जागतिक महिला दिन आणि रंगपंचमीचा दुहेरी उत्सव. लेडीज हेल्थ क्लबमध्ये रंगल्या आरोग्य स्पर्धा. जागतिक महिला दिनाचे औचित्य आणि रंगपंचमीचा उत्साह अशा दुहेरी संगमात लेडीज हेल्थ क्लब बार्शीच्या वतीने महिलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याशी विविध स्पर्धांचे दिमाखदार आयोजन करण्यात आले. सूर्यनमस्कार, प्लँक, स्क्वॉट आणि विना गॅस हेल्दी रेसिपी अशा स्पर्धांमधून महिलांनी आपल्या फिटनेसचे दर्शन घडविले. या नैसर्गिक रंगांच्या उधळणीने महिला दिन अधिकच रंगतदार झाला. कार्यक्रमाची सुरुवात उत्साहात झाली. महिलांच्या शारीरिक क्षमतेची आणि स्टॅमिनाची कसोटी पाहणाऱ्या प्लँक आणि स्क्वॉट स्पर्धांचे विशेष आकर्षण होते. गृहिणींपासून ते नोकरी करणाऱ्या महिलांपर्यंत सर्वांनी यात मोठ्या जिद्दीने सहभाग घेतला. सूर्यनमस्कार स्पर्धेत सहभागी होऊन महिलांनी आरोग्याचा जागर केला. आरोग्यदायी पाककला आणि सेंद्रिय रंगपंचमी. केवळ व्यायामच नव्हे तर आहाराचे महत्त्व सांगण्यासाठी विना गॅस आरोग्यदायी रेसिपी स्पर्धा पार पडली. यामध्ये गॅसचा वापर न करता अत्यंत पौष्टिक, चविष्ट, हेल्दी आणि नाविन्यपूर्ण पदार्थ महिलांनी तयार करून सर्वांची मने जिंकली. कार्यक्रमाचे खास आकर्षण ठरले ते म्हणजे रंगपंचमीचे सेलिब्रेशन. महिला दिनाच्या आनंदात रंगपंचमीचा उत्साह मिसळला होता. कोरडी आणि सुरक्षित रंगपंचमी साजरी करत महिलांनी एकमेकींना नैसर्गिक गुलालाची उधळण करत शुभेच्छा दिल्या. संगीताच्या तालावर आणि रंगांच्या उधळणी सर्व महिलांनी आपला ताणतणाव विसरून आनंद लुटला. फिटनेस हीच खरी शक्ती. यावेळी लेडीज हेल्थ क्लबच्या वतीने सांगण्यात आले की स्त्री ही कुटुंबाचा आधारस्तंभ आहे. तिचे आरोग्य उत्तम राहिल्यास संपूर्ण कुटुंब सुदृढ राहील. आजच्या स्पर्धांमधून महिलांनी दाखवलेला उत्साह हा त्यांच्या आत्मनिर्भरतेचे प्रतीक आहे. सूर्यनमस्कार स्पर्धेत सौ मनीषा लोकरे यांनी प्रथम क्रमांक पटकाविला, तर सौ सोनाली वायकर आणि सौ सीमा बेदमुथा यांनी क्रमशः द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकाविला. तसेच प्लँक स्पर्धेत प्रथम क्रमांक सौ आशा पटणे, द्वितीय क्रमांक सौ पूजा सातारकर, तृतीय क्रमांक सौ सीमा बेदमुथा यांनी पटकाविला. स्क्वॉट स्पर्धेत 1 मिनिटमध्ये 80 स्क्वॉट मारून सौ सीमा बेदमुथा यांनी प्रथम, 1 मिनिटमध्ये 79 स्क्वॉट मारून कुमारी दिव्या इटकर यांनी द्वितीय आणि 1 मिनिटमध्ये 77 स्क्वॉट मारून सौ रेखा विधाते यांनी तृतीय क्रमांक मिळविला. पौष्टिक आणि आरोग्यदायी नाश्ता स्पर्धेत सौ भाग्यश्री राऊत यांनी प्रथम, सौ उमा सावंत यांनी द्वितीय, सौ सोनाली वायकर यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. विजेत्या महिलांना मान्यवरांच्या हस्ते आरोग्यदायी भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. महिलांच्या खिलाडू वृत्तीचे आणि फिटनेसचे शहरभर कौतुक होत आहे.